आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा ही चर्चा होतीये. पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हणताना विलिनीकरण होऊ शकतं असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ह्याच्यामध्ये पूर परिस्थितीच्या टायमाला सगळ्यात जास्त नुकसान या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्यात झालं होतं आणि त्यामुळे निश्चित प्रकारे नांदेड जिल्ह्याला त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं साहजिकच होतं आणि ती रक्कम नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. अजूनही इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काय जिथं रक्कम मिळाली नाही आणि काही ठिकाणी आकडे आम्ही परत त्यांना फेर अजून चौकशी करा त्यातनं काय शेतकरी राहिले असतील इतर जिल्ह्यामध्ये, कारण का प्रत्येक जण आता नांदेडचाच उदाहरण दिलं जातंय. तिकडं इतर ठिकाणी पण नुकसान झाले, पण शेवटी आपल्याला माहिती आहे की 50% सॅटेलाइटचा जो केंद्राचा विषय हा विषय आणि 50% आपल्या पीक कापणीचा, ह्यामध्ये जे नुकसान जास्त झालं असेल किंवा नुकसान कमी झालं ह्यातनं अंदाज येतो. त्यातनं काही ठिकाणी अजूनही असं वाटतं की थोडं काही ठिकाणी आपण दुरुस्त करणं गरजेचं आहे. आम्ही त्या बाबतीमध्ये विमा कंपनीशी आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांशी केंद्राशी बोलतोय की जेणेकरून त्या बाबतीमध्ये आपण सर्कल वाईज आम्हाला तिथं रिपोर्ट द्या की कुठलं नुकसान झालंय आणि जे काही शेतकरी अजूनही वंचित राहिलेले आहेत नांदेड जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातले त्या शेतकऱ्यांना सुद्धा खरं तर पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी आमची केंद्र सरकारला मागणी आहे. खताच्या तुटवड्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगेल की शेवटी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की जे इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे त्यामुळं अडचण आहे, पण आज अडचण नाही परंतु भविष्यामध्ये अडचण येऊ शकते. परंतु त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग त्या बाबतीमध्ये सतर्क आहे. आम्हाला आपल्याला केंद्राने जे आवंटन मंजूर केलेलं आहे, आता आपण पहिला ह्याच्यामध्ये जर आपल्याला माल आलेला आहे आपण त्या बाबतीमध्ये अजूनही त्या आवंटनात बाकीचे दुसरा जे आपल्याला येणं गरजेचं येणं जे आपली सरकारच्या बाबतीत आवंटन मंजूर येणार आहे त्या बाबतीमध्ये आपण आशावादी आहोत की आपल्याला निश्चित प्रकारे खताच्या बाबतीत तूट भासणार नाही. खरीपाच्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही आढावा घेतला? खरीपाच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे आम्ही आढावा घेतोय की ह्या वर्षी आपल्याला किती बियाण्याच्या बाबतीमध्ये असेल, खताच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, काय केलं पाहिजे, कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेते. आणि आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम हा आपला मोठा हंगाम असतो. त्यामध्ये जी पिकं असतात निश्चित प्रकारे चांगलं शेतकऱ्यांना बियाणं चांगलं त्यांना दर्जेदार मिळालं पाहिजे. त्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि त्या बाबतीत आम्ही असा करतो की एल निनोमुळे आपल्याला पाहते की ह्या वर्षी पाऊस थोडा कमी पडतोय असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे दुबार पेरणीला जरी उद्या बियाण्याची गरज लागली तेही आपण तयारी करतोय. पीक कर्जाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा अनुभव असा खूप टाळाटाळ केली जाते, बँकांकडून खूप सतावलं जातं, म्हणजे वेळेत पीक कर्ज मिळत नाहीये. जसं पेरणीचा हंगाम आला असं पीक कर्जाच्या बाबतीमध्ये असं जर कोणी चुकीचं, मला वाटतं सहकारी बँक तर पीक कर्जाच्या बाबतीमध्ये नंबर 1लाच असते आणि त्या बाबतीत आपण राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत असं जर कोणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर पीक कर्ज द्यायला जर टाळटाळ करत असेल तर नक्की त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. युगेंद्र पवार असं म्हटले की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी येऊ नये आणि पवार दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे आणि ते येतील, पण या संदर्भातला निर्णय जे आहे ते वरिष्ठ घेतील. तुम्हाला काय वाटतं? आता या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत. या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाहीये. या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनींना जर आपण या बाबतीमध्ये विचारलं तर बरं होईल. तुम्हाला काय वैयक्तिक काय वाटतं? माझ्या वैयक्तिक वाटण्यापेक्षा शेवटी ह्या ज्या गोष्टी त्या प्रमुखाने गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आमच्या लेवलच्या गोष्टी आम्ही बोलणं बरोबर आहे. वरिष्ठांच्या निर्णयात जो असतो तो वरिष्ठांचा निर्णय असतो. त्यांच्या निर्णयात आम्ही आमच्यासारख्यांनी जास्त बोलून कुठेतरी तुमच्या समोर येऊन काहीतरी ब्रेकिंग न्यूज देऊ नये. शेतकरी नेते बच्चू कडूंचा पक्ष प्रवेश झाला शिवसेनेमध्ये, काय वाटतं? बच्चू कडू आमचे मित्र आहेत, आनंद आहे. महायुतीमध्ये बच्चू भाऊ सारखा अनुभवी नेत्याचा निश्चित आम्हा सर्वांना सरकारला त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कामाचा फायदा होईल. त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून ते तिकडे शिंदेकडे गेले असे की भाजपच्या आमदारांनी? बच्चू भाऊ कुठलीही कारवाई नव्हती. बच्चू भाऊ हे एक वेगळे लीडर आहेत, डॅशिंग लीडर आहेत. त्यामुळे बच्चू भाऊ हा बच्चू भाऊच आहेत आणि ते आमचे मित्र आहेत. त्यामुळं निश्चित त्यांचा येण्यानं आमच्या माहितीला फायदाच होईल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.